हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथे या संडे मॉर्निंगला मी सकाळी उठलेली आणि चहा ठेवलेला. नंतर दुसरीकडे ईशान्वीसाठी जरा पातळ शिरा केलेला. ती जरा म्हणत होती, मम्मा पोट दुखते पोट दुखते. मग प्रशांत आणि आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी चहा एन्जॉय केला. आणि मग नंतर जरा घरातले कामं होते ते आवरले. आणि हा खिडकीतून जो आकाशकंदील देतो ना, हे फेस्टिव्ह लुक इतकं सुंदर, इतकं छान वाईब्स देतं. नंतर जरा साफसफाई ही बाकीच होती. लास्ट मोमेंटपर्यंत साफसफाई होतच नाही गाईज. तर मग मी साफसफाई केली आणि नंतर आम्ही स्वर्णिकाकडे गेलो. स्वर्णिकाच्या घरी आज आमचा करंजी करायचा प्लॅन होता. तर आम्ही तिथेच जायला निघालेलो. इथे आम्ही स्वर्णिकाच्या घरी पोचलेलो आणि मग नंतर करंजीची आईने तयारी केली. तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी करंजी केली आणि गरमागरम करंजीचा आस्वादही घेतला. आणि सण वगैरे असलं की सगळ्यांनी मिळून वगैरे केलं की जरा छान वाटतं, मस्त वाटतं. तर मग नंतर करंजी झालं. इथे वैशालीताईने ईशान्वीला मेहंदी काढून दिली आणि दुसऱ्या हातावर मी मेहंदी काढून दिली. शी जस्ट लव्ह मेहंदी. नंतर मग जेवणासाठी बिर्याणी आणि कबाब्स होते. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी बिर्याणी आणि कबाबवर ताव मारला. संध्याकाळी झोप झाल्यावर जरा वेळ गॅलरीत बसलेले आणि मग नंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो. आणि मग घरी आल्यावरही बरेच बाहेरचे कामं करायची होती. तर म्हटलं पहिले ईशान्वीला खायला देऊ, कारण बिर्याणी वगैरे तिने खाल्लंच नाही काही. मग घरी आल्यावर तिच्यासाठी मी मस्तपैकी पहिले पास्ता करून दिला. म्हटलं पहिले पिल्लूचं पेटपूजा होऊ देऊ. आणि मग नंतर धूप दिवे सगळे लावले, लाईट्स वगैरे लावले. मग इथे आम्ही परत शॉपिंग करायला गेलो. नर्सरीमध्ये गेलो. काही मला प्लांट्स घ्यायचे होते ते मी तुम्हाला दाखवेलच. तर एक मी स्नेक प्लांट आणि एक शेवंतीचं प्लांट घेतलेलं. आणि यांच्याकडे खूपच सुंदर कलेक्शन होतं, तर मी त्यांच्याकडूनच झाडंही लावून घेतली. तर असा होता माझा संडे. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन.